हॅलो, प्रेग्नेंट आहात, न्यूली मॉम टू बी. तर फर्स्ट तुमचं कॉंग्रॅच्युलेशन. आणि आजचा खास व्हिडिओ तुमच्यासाठी. काय होतं, प्रेग्नेन्सी दरम्यान मध्ये अनेक मनामध्ये प्रश्न पडतातच. तर फर्स्ट आपण आज पाहूया की 1 ते 3 महिने ह्या दरम्यान मध्ये बरेच प्रकारचे आपल्या शरीरामध्ये बदल घडतात. त्यामुळे आपल्या शरीरावर काय काय परिणाम होऊ शकतो, यावर काय उपाय करावेत, आज आपण पाहूयात. 1 ते 3 महिने या प्रेग्नेन्सीच्या काळामध्ये वेगवेगळे चेंजेस आपल्या शरीरामध्ये होतात. काय होतं, आपल्याला विकनेस येतो, पोटदुखी होते, तसेच विशिष्ट पदार्थांचा वास न येणे किंवा अन्न पदार्थाच्या वासामुळे आपल्याला मळमळ करणे, तसेच उलट्या, पाठदुखी, डोकेदुखी व श्वास घ्यायला त्रास होणे, असे अनेक कारणे आहेत. त्याचबरोबर ब्लिडिंग किंवा स्पॉटिंग होणे हे सुद्धा होतं. तर आपल्याला जर ब्लिडिंग किंवा स्पॉटिंग होत असेल तर अनेक प्रकारचे प्रश्न आपल्या मनामध्ये येतात की ड्युरिंग प्रेग्नन्सी ब्लिडिंग होती सामान्य आहे का? जर प्रेग्नन्सीच्या काळामध्ये ब्लिडिंग खूप होत असेल तर यामुळे बाळावर काही परिणाम होऊ शकतो का? तसेच प्रेग्नन्सी ड्युरिंग जर नाही का ब्लिडिंग होत असेल आणि पोटामध्ये दुखत असेल याचा अर्थ काय? आणि जर ब्लिडिंग होती म्हणजे गर्भपात होतोच का? यावर काय उपाय करावे, अशा मनात अनेक प्रश्न आपल्याला येतातच. तर काय होतं माहितीये का, 1 ते 3 महिने या प्रेग्नेन्सीच्या काळामध्ये ब्लिडिंग कशामुळे होते किंवा स्पॉटिंग का होतं? काय होतं, जेव्हा आपल्या गर्भाशयामध्ये फलित अंड म्हणजे फर्टाईल एग जो असतो तो काय करतो, आपल्या एंडोमेट्रियम म्हणजे गर्भाशयाच्या भिंतीवर तो आपल्या मुळ्या घट्ट करतो, म्हणजे तो अटॅच होतो. त्यामुळे आपल्याला थोडी थोडी स्पॉटिंग होते. 1-2 डेज स्पॉटिंग होत असते, इट्स अ नॉर्मल. आणि ही ब्लिडिंग कशामुळे होऊ शकतं? मग काय होतं, जेव्हा ब्लिडिंग होते आपल्याला तेव्हा जर तपकिरी, लालसर किंवा अशी गुलाबीसर जर ब्लिडिंग असेल तर ही ब्लिडिंग सामान्य आपण मानतो. जर तुम्हाला जर स्पॉटिंग होत असेल आणि ती खूप डार्क ब्राउनिश म्हणजे थोडस असं विटकरी असं असेल तर मग तुम्ही जवळ डॉक्टरांना दाखवू शकतात. जर याच्यामध्ये गर्भपातचे पण चान्सेस असतात. हे कशामुळे होऊ शकतं? जर तुम्ही संबंध घेतले असेल किंवा हेवी वेट वजन वगैरे उचललं असेल किंवा स्ट्रेस झाला असेल बॉडी वगैरे, तर ब्लिडिंग होण्याचे चान्सेस होऊ शकतात. तसेच स्पॉटिंग आणि ब्लिडिंग होण्याचे भरपूर असे वेगवेगळे कारण आहे. जर पोटात दुखत असेल आणि सिव्हिअर हेवी ब्लिडिंग असेल तर काय होतं माहितीये का, जर एक्टोपिक प्रेग्नन्सी असण्याचे चान्सेस असतात. इम्प्लांटेशन जर प्लासेंटल इम्प्लांटेशन जर होत नसेल त्यामुळे सुद्धा होऊ शकते. मोलार प्रेग्नन्सी पण असू शकते. इंट्रायुटेराइन हिमॅटोमा असू शकतो. असे अनेक वेगवेगळे कारण आहे, त्यामुळे सुद्धा तुम्हाला हेवी ब्लिडिंग होऊ शकते. प्रेग्नन्सीच्या वेळी जर ब्लिडिंग होत असेल यामुळे बाळावर काही परिणाम होऊ शकतो का? तर नाही. जर तुमची नॉर्मल प्रेग्नन्सी असेल तर यावर बाळाला काही सुद्धा त्रास होत नसतो. आणि जर ब्लिडिंगमुळे जर ब्लिडिंग होत असेल त्यामुळे गर्भपात होतो का? नाही. काय होतं, प्लासेंटा अटॅचमेंट केल्यामुळे इम्प्लांटेशन होत असते त्यामुळे हे स्पॉटिंग होत असतं. जर अर्ली प्रेग्नन्सी मध्ये जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे समजा वॉमिटिंग किंवा बॅकएक किंवा अब्डोमेन पेन असे अनेक जर कारणे जास्त सिव्हिअर असतील, ब्लिडिंग किंवा स्पॉटिंग जर सिव्हिअर असेल, जर असे सिम्पटम आढळल्यास, जर हेवी ब्लिडिंग होत असेल तर तुम्ही जवळच्या गायनेकॉलॉजिस्टला तुम्ही दाखवू शकतात. त्याचबरोबर जर हे आपल्याला ब्लिडिंग होत असेल तर आपण काय काय उपाय करू शकतो? यावर काय करायचं, आपण एकतर तुम्ही पाणी भरपूर प्रमाणात पाणी प्या. त्याबरोबर तुम्हाला गायनेकॉलॉजिस्टने सजेस्ट केलेले फॉलिक ऍसिडचे वगैरे टॅबलेट्स पण रेग्युलर तुम्ही घ्या. आणि तसेच जर ब्लिडिंग स्टॉप करायचं असेल किंवा स्पॉटिंग जर तुम्हाला स्टॉप करायचे असेल तर तुम्ही काय करू शकता, की आपले थोडंसं पाय वरती घ्यायचे आणि त्यावर पाय उशी ठेवायची आणि आराम करायचा, म्हणजे रेस्ट घ्यायची. जेणेकरून काय होतं, पूर्ण तुमचं पायाच्या थ्रूचं ब्लड जे आहे सर्क्युलेशन ते व्यवस्थित होईल. त्यामुळे तुम्हाला स्पॉटिंग ही होणार नाही. तसेच तुम्ही प्रॉपर रेस्ट घ्या आणि प्रॉपर आराम करा. हेवी वेट वगैरे उचलू नका, त्यामुळे पण तुम्हाला भरपूर आराम मिळू शकतो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा.